नेहमीप्रमाणे गाडीची पूजा चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. गाडीचे सर्व पार्ट्स लाईट वगैरे चेक करून झाले आणि आता गेअर वगैरे घातलेले आहेत आणि मला पण पाठी थंडी लागेल म्हणून मी आता स्वेटर जॅकेट वगैरे घातलंय. आता गाडी स्टार्ट करतो. आता निघूया भीमाशंकरसाठी. हो, नेहमीप्रमाणे राईडला जाताना आम्ही इथे तयारी करतो आणि आता आम्ही इथून निघतोय. सर्व सेटअप वगैरे हवा सर्व चेक करून झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आता आम्ही निघालो गॅलेक्सी हाईट मधून फॉर भीमाशंकर राईड. हा आमचा नेहमी ठरलेला राम मंदिरचा पेट्रोल पंप. थोडीशी गॅप ठेवा. कटआउट लगा देतो. कटआउट लगा देतो गॅप है. किलोमीटर 103.6 तेवढंच आहे. 10 रुपया कम करने वाला ना. कल ऐसा सुना था. कल न्यूज में भी आया. कम किए रहते तो आ गया. नहीं, वो करने वाले. देखो कब होता है. इलेक्शन है ना, वो करेगा 10 दिन के बाद फिर से बढ़ा फिर देगा. बढ़ा देगा. ज़्यादा हो जाएगा. नहीं, वही हो दो जाता है. करके 2 करके ऊपर जाएगा फिर. बोला चलेगा और डालो. और आने दो, आने दो. इतना सा एक कम कर दो, सिंगल स्टैंड पे लगाओ ना सर. बस बस बस. कैश ऑनलाइन ऑनलाइन ऑनलाइन. ठीक है ना. हाँ बस है. मी हवा भरतो. अरे पराग, आपला सायन देवनार मार्गे पनवेलला जायचं होतं. बोलता बोलता लक्षात होत नाही आलं. विसरून गेलो आपण ऐरोली मार्गे आलो आता. हा, ते आता आपण आता असंच करूया. ऐरोली मार्गे आलो. पेट्रोल जायला पाहिजे. अरे फुल झगमगाट आहे. नवी मुंबईची मेट्रो ट्रेन चालू झालं वाटतं. चालू झाले आणि लाइटिंग पण एकदम मस्त केली आहे. आपली येल्लो लाईन सारखी केली आहे पूर्ण आणि हवे पण एकदम स्मूथ आहेत. फुल झगमगाट. हे ग्लोबल वॉर्मिंग. तर इकडनं जाऊया. इथे नवी मुंबईला पण नवीन मेट्रोचे प्रोजेक्ट सुरू झाले आहेत. तर सगळीकडे कन्स्ट्रक्शन आणि पूर्ण धूळ दिसते आपल्याला. आईच्या गावात वाचलो. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. पडलो असतो रे आपण आता. त्यांना काहीतरी सांगायला लागलं आपल्याला. चुकी आपलीच होती. ऍक्च्युली ते रिक्षावाल्याच्या पाठून आपण जायला पाहिजे होतं. बाईक लेनने टाकली पाहिजे हा, होती. तर आपण इथून त्या कंटेनरच्या पाठून आलो. त्याच्यामुळे झालं असतं. हे सेन्सरवरती चालतंय मोस्टली. हेल्मेटला क्रॅशच पडले असते. वाचला हेल्मेट. आपण पण वाचलं.
आता आम्ही खोपोली क्रॉस करून खंडाळा घाटातून पुढे आलोय. ते थंडी वाजते रे इकडे. थंडी तर खूप आहे. 10-12 किती असेल ना डिग्री. 13-14 असेल थंडी, म्हणजे जाणवते बऱ्यापैकी. कारण थोडंफार असं वाटतंय असं थंड हवा. इथे. मी रायडिंग गिअर्स घातल्यात त्यामुळे जाणवत नाही, पण धुक्यांवरून आपल्याला कळूनच आहे. ते ऍक्च्युली तुला पाठी मला नाही, माझी हालत खराब आहे. zipper घातलंय. आता वरच्या अजून थोडी उंचावर गेल्यावर बघ अजून एकदम कुडकुडी भरेल. जो शेकोटी main- मिळाली पाहिजे. जो मेन पॉइंट आहे तिकडनं आपल्याला पूर्ण थंडावा आणि पूर्ण नेकलेस व्ह्यू असा पूर्ण इथे हालत आहे. जास्तच थंडी आहे या साईडला. आपल्या पुढे जाऊन चहा पिऊया आपण. अरे हा बघ काय करतोय. अरे हा असा काय, हा गाडी लेफ्टला दाबतोय. सिग्नल पण नाही दिलं त्याने. थांबायला बाहेर. सिग्नल दे, सिग्नल तो दे, गाड़ी लेफ्ट में ले रहा है तो सिग्नल दे भाऊ. लेफ्टला गेलं तर सिग्नल दे, मागे आहे तुझ्या. इधर हमको लेट रियलाइज हो, हमको नीचे मुड़ना था लेफ्ट. इथून थोडी गाडी जरा पळव, कारण की आता थोडं ट्रॅफिक मधनं बाहेर पडूया. ऍक्च्युली पुढे ना तळेगावला आपल्याला लेफ्टला थांबायचं आहे. लेफ्ट मारून तळेगाववरून जायचं आहे आपल्याला भीमाशंकरला. तो तर असा सॉलिड सुसाट आहे, मस्त MIDCचा एक नंबर रस्ता आहे. गाडी तिकडे 90-100ला पळवलीच पाहिजे आणि आपण पटकन तो पॅच कव्हर करू. कारण पुढे जरा हालत खराब. टाइम कव्हर करूया. हो आपण टाइम कव्हर करावा लागेल. पळव तू. बघाव स्मूथ रोड आहे रे इथे तर. मग तळेगावचं तर अजून एक नंबर असेल. काय बघितलंस ना, सही रस्ता आहे ना एकदम. एकदम सही आहे. ऍक्च्युली महाराष्ट्राची लार्जेस्ट MIDC आहे. ओके. इथे ना मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, म्हणजे मर्सिडीज बेन्झ आहे, Hyundai मोटरची इंडस्ट्रीज आहे, परत JSW पण आहे ना. JSW, लार्सन टुब्रो, एमर्सन आहे. लॉजिस्टिक्सच्या पण मोठ्या कंपन्या आहेत. वेल्स पण वन आहे आणि मापल ट्री करून काहीतरी एक आहे. या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत इकडे. जबरदस्त एक म्हणजे नंबर. मोठी आहे MIDC. त्याप्रमाणे रस्ता पण सुसाट आहे आणि अजून रस्त्याचं काम पण चालू आहे पुढे. रस्त्याचं काम चालू आहे वाटतं इकडे. वन वेच रस्ता आहे पूर्ण. पाठी गाडी कुठे गेली, कोणच नाही वाटतं. या रोडवरती ना मी तुला सांगू आता 3-4 वाजले असतील. 3-4च्या पुढे आणि आपणच आज फक्त. पाठची गाडी गायब झाली वाटतं. मध्ये मध्ये येलो लाईट मारा, आता काय कळत नाहीये. मध्ये काहीतरी यायचं. तर ही चुकीची वेळ आहे बोलायला, पण आता अभयारण्यामध्ये आलोय आणि इथे प्राणी वगैरे दिसतात असं ऐकलंय मी. ते जाऊ दे सगळं. तू गाडी येलो लाईट मार आणि गाडी जरा स्लोच घे. हे थांब 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 थांब. पुढे ना काहीतरी डोळे चमकतात, कोल्हा वगैरे वाटतं. थांब अरे थांब. कुत्रा असेल रे. अरे नाही, राईटला बघ. थांब, गाडी थांबव. खरोखरचेच कोल्हे आहेत रे. ते डोळे चमकले तेव्हा कळलं आपल्याला. आणि 1, 2, 3 नशीब येलो लाईट मारले. तुला बोललो ना स्लो केलं, बरं झालं. त्यात बरं झालं तू हातात एखादी काहीतरी गोष्ट ठेवली आहे, काठी वगैरे असं. नशीब, नाही तर बोंबा होते. घरी गेल्यावरती आपल्या आता व्हिडिओ बघितल्यावर वाट लागणार आहे. आणि त्याच वेळेला कॅमेरा बंद ठेवलेला आणि नशीब मोबाईल काढला मी. ते चल, गाडी काढ. तिकडनं निघायला पाहिजे लवकर. आता लवकरात लवकर जाऊया. काढ गाडी काढ, राहू दे. त्यांना तर जाऊ तर दे. तो काहीतरी घेऊन येतं आतून. तर मित्रांनो, आपण आता इथून भीमाशंकर आपल्याला जास्तीत जास्त 12 मिनिटावरती आहे. थंडी खूप बेकार सुटली. तळेगाव नंतर आपण पुढे आलो तशी थंडी सुटत गेली आणि रोड खूप खराब आहे. सगळीकडे खड्डे खड्डे. अक्षरशः 2च्या स्पीडला बाईक चालवत होतो. पूर्ण पाय लावून असे घसपटत हे करत. रोडचं काम चालू आहे ना, तर रोड म्हणजे खड्डेच खड्डे पूर्ण. तर त्यातून कसा बसा आम्ही 4 तास प्रवास केला तळेगाववरून आणि आता 5:45 झाल्यात. इथे पोहोचलोय आम्ही. आता इकडनं 10-12 मिनिटावरती आहे. थंडी किती आहे बघा, किती कापतोय, थरथरतोय.
खतरनाक थंडी आहे. माझा हात कापतोय. बेकार थंडी, हात फुल कापतोय. आवाज पण. तर इथे काय काकांना शॉप आहे इथे, त्यांना सांगितलंय जरा शेकोटी पेटवा. जरा चहा वगैरे घेतला. आता इथे मॅगी वगैरे घेते. गाडी लावली प्लेट. आवाज पण हे झालाय. तर या सिच्युएशन मला एक गाणं याद आ गया मेरे को. जबरदस्त गाणं याद आ कोणतं गाणं आठवतंय तुला आता? गया. एक जबरदस्त गाणं याद आ गया. कोणता? आला थंडीचा महिना, चटपट ते कोटी पेटवा, मला लागलाय खोकला. जबरदस्त गाणं आहे, जबरदस्त. सिच्युएशनला एकदम मॅच कुडकुडी मध्ये. 3 तास की 4 तास हे तळेगाव वरून याला 5:30 झाले ना. 3 तास गेले आपल्याला इथे याला. खूप बेकार रस्ता आहे. तळेगाववर ना इथे याला 3 तास गेले. 3.25 तास. तळेगाव इथे एवढा नाही लागला पाहिजे. थोडा रिलॅक्स झाला आता. ऊसाच्या फॅक्टरीमध्ये हे साखर कारखान्यामध्ये हा वेस्ट हे असाच हे ऊर्जा निर्माण ह्याच्यासाठी हे करतात. मित्रांनो, लोक पहाडवाले मॅगी खातात. आम्ही भीमाशंकरवाली आपल्या सह्याद्रीतली मॅगी खातोय. आणि शेकोटी पाडली. थंडीने गारटलेला आता कुठेतरी ओके वाटतं. आपल्यासोबत संतोष बोंद्रे दादा आहेत आणि त्यांचं इथे हॉटेल आहे. असं छान असं. आता आम्ही 5:30 आलो. चहा मॅगी एकदम गरमागरम बनवून दिली. परत आम्हाला थंडी खूप लागत होती. शेकोटी पेटवून दिली त्यांनी. खूप छान असं इथे आंघोळीला वगैरे राहण्यासाठी सोय आहे वगैरे. परत जे पाहिजे ते जेवण नाश्ता वगैरे सर्व असतं ना. कोणत्याही वेळेला. पालखेवाडी नटराजच्या खालच्या बाजूला. नटराज रेस्टॉरंटच्या खालच्या बाजूला पालखेवाडीच्या इथे. आणि दिवस रात्र असतात. सारखं कंटिन्यू चालू. दादा वहिनी असतात इथे. काही पाहिजे ते तुम्हाला भेटू शकतं. मस्त खूप छान आणि खूप छान गरमागरम टेस्ट आहे. तर नक्की आहे ते. तर मित्रांनो, आपण आता इकडून निघतोय. इथून जवळपास 10 ते 12 मिनिटावरती आहे भीमाशंकर. लवकरच, व्हेरी सून. एक्सायटेड आहोत तिथे पुढे जायला. शेकोटी पण करून झाली, थंडी पण उडाली आमची. 12 ज्योतिर्लिंगापैकी 10वे ना रे. 6वा ज्योतिर्लिंग आहे काय? भीमाशंकर. हो, 10वे नागेश्वर आहे. हा, द्वादश नागेश्वर आहे. बरोबर. 6वे ज्योतिर्लिंग लवकरच. तर आता इथे आल्यावरती पूर्ण ओपन रोड आहे आणि आजूबाजूला आपल्याला हॉटेल आणि नियर बाय जे स्थानिक लोकांची घरं दिसत आहेत. बाईकसाठी 20 रुपयात मित्रांनो. काय घेतले त्याने पैसे? आवाज देतो ना. दादा इकडे गावाला गाडी. दादा बॅग सामान ठेवा जागा काय आंघोळी बाथरूम वगैरे इकडे. जागा फुलवाल्यांकडे दोन. बॅगामध्ये ठेवून दादा हेल्मेट वगैरे आंघोळ वगैरे कोणी गाडी गाडी पण इथे पाठीमागे लावा.
पाठवा.